श्लोक म्हणूया म्हणजे वातावरण तयार होतं. सगळ्यांनी बरोबर म्हणायचे शांतपणे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिथे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठापरिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीकासारिखामान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. समाधी पहाता समाधान होते तनु कष्टवी त्यासी आनंद देते. मनी भाविता कामना पूर्ण होती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. डोळे बंदच ठेवणार होतो. सुरुवातीला एक अभंग आपण आता ऐकणार. सविता जोशी ही गोव्याची कन्या. आता सविता जोशी कुंटे चिपळूणला असते. गायिका आहे आणि शिक्षिकासुद्धा आहे संगीताची. तर ती आता एक म्हणेल. डोळे बंद करून आपण तो शब्द ऐकण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक शब्द ऐकायचा, अर्थ लावायचा प्रयत्न करायचा आणि भाव मनात निर्माण करायचा. ऐकूयात अभंग.
डोळे बंदच ठेवायचे. तीनदा दीर्घ श्वास.
पोटावर हात सोडूया. ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर महाराज, रामदास, रामचंद्र आणि त्यांचा दरबार या सर्वांचं दर्शन घेऊया. शांत. श्वासोच्छ्वास नॉर्मल नेहमीप्रमाणे. मला तो अभंग दे. आज आपल्या देशाने अत्यंत आनंदाचा दिवस जन्म झाला आपल्या सद्गुरूंचा. सद्गुरूंचा जन्मही होत नाही आणि सद्गुरूंचा मृत्यूही होत नाही. गुरु जो देहात आहे तो साहजिकच काही दिवस जगतो, पण ज्यावेळेला तो देहात असतो त्यावेळेला तो देहात नसतो, हे लक्षात ठेवा. आणि आता महाराज देहात नाहीत म्हणजे देहात नाहीत असं आहे का? आपल्या सर्वांच्या रूपानं महाराज व्यक्त होत आहेत. विचार करा तुम्ही. महाराज ही शक्ती आहे, महाराज ही व्यक्ती नाही. आणि शक्तीच्या बाबतीत आपण अगदी एलिमेंटरी शिकतो. कॅन नॉट बी डिस्ट्रॉईड, कॅनॉट बी क्रिएटेड, ओनली टू बी ट्रान्सफॉर्म. शक्ती नष्ट होत नाही, नष्ट करता येत नाही. शक्ती नवीन निर्माण करता येत नाही, शक्तीचं रूपांतरण करता येतं, ट्रान्सफॉर्मेशन. आणि जे आपल्यात घडतं आहे. मागच्या वेळेला आपण ज्या वेळेला जमलो होतो त्यावेळेपेक्षा मला तुमच्या चेहऱ्यावर जास्त नाम संपृक्त म्हणजे सॅच्युरेटेड किंवा कॉन्सन्ट्रेटेड झालेलं दिसतंय. आणि तुम्ही चॅलेंज करू शकत नाही, मला दिसतंय ना, असं कसं, आम्हाला काहीच नाही. नाही दिसतंय. खरंच तुम्हाला सांगतो, जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर आपल्याला निदान आठवण आहे की नाम महत्त्वाचं आहे. नामस्मरण माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे आणि ते करीत राहिलं पाहिजे, एवढंसुद्धा पुरेसं आहे. आणि आपण किती वर्ष करतो आहे. दरवेळेला आपण जयंती साजरी करतो, पुण्यतिथी साजरी करतो, गुरुपौर्णिमा साजरी करतो. या 3 दिवशी तर आपण एकत्र असतोच, लक्षात ठेवा. आणि म्हणून मला फार बरं वाटतं. आम्ही सकाळी वानतेला होतं ते वातावरण निराळे, ज्याला माहोल म्हणतात, पण इथला ॲम्बियन्स निराळा, हे लक्षात ठेवा. ॲम्बियन्स म्हणजे सुद्धा वातावरणच, पण वातावरण म्हणजे उघडं मोकळं वानते आहे. पण वातावरण हे जास्त, ज्याला आपण म्हणतो ना की कॉम्प्रेस्ड आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे, कंडेन्स्ड आहे, सॉलिडिफाईड आहे, हे इथलं वातावरण आहे. थोडंसं भुयार, थोडीशी गुहा, बरं वाटतं ना. ऋषीमुनी उगीच का गुहेत जात होते? कुठल्याही ऋषींनी टनलमध्ये म्हणजे बोगद्यात उपासना केली आहे असं मी वाचलेलं नाही. कारण बोगदा म्हणजे दोन्ही बाजूंनी उघडा. बघा, गुहा म्हणजे एका बाजूनी बंद. त्या गुहा शब्दावरूनच गुह्य, गौहर हे शब्द आलेले आहेत. सिक्रेट. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर हॅपीनेस? प्रश्न विचारतात लोक. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस? तर हे सिक्रेट आहे की गुहेत जाऊन आम्ही ध्यान करतो. ही गुहा एका अर्थाने. गुहेला एकच तोंड असतं. मला वाटतं ह्याला मागचं तोंड नाही आहे. म्हणजे ज्याला जायचं असेल ते माझ्या डोळ्यासमोरूनच जायला पाहिजे त्याला, हे लक्षात ठेवा. नाही, जायला कोणालाही हरकत नाही आहे, सोडून मला शेवटपर्यंत थांबलं पाहिजे. ठीक आहे. मुद्दा काय आपला की गुहेत ते करतात. आणि महागुहा, त्याच्यात महामौन, त्याच्यात महाध्यान असे शब्द विनोबा वापरतात. आणि विनोबा हळूहळू सूक्ष्मात गेले म्हणजे शांत व्हायला लागले. त्यांनी आपले सगळे पाश म्हणतात ना, जे बांधतात, बंधनं विड्रॉ केली, सोडून टाकले. आणि हेच तर आपण म्हणतो सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीयमामृतात. उर्वारुक म्हणजे अशी लोंबणारी काकडी. समजा लहानपणी ज्यावेळेला काकडी म्हणजे तवश आपण म्हणतो, लहान असतं, वारं वगैरे आल्यानंतर पडू नये म्हणून त्याचा देठ नाजूक असतो आणि त्याला टेंड्रिल्स म्हणजे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर्स असतात, अगदी छान असतात, पण त्यांनी धरून ठेवलेला असतो. जसा देठ मोठा होतो आणि काकडी राईप म्हणजे मॅच्युअर, परिपक्व व्हायला लागते, त्यावेळेला तो एक एक टेंड्रिल आहेत ना ते मरून जातो, वाळून जातो, गरज नाही आहे. आणि पुढे त्या देठाची सुद्धा गरज नाही आहे काकडीला. ज्या वेळेला आपण म्हणतो ना की मी पण ज्यांचे सहजपणाने पक्व फळापरी गळले हो, जीवन त्यांना कळले हो. गळून पडलं पाहिजे ना. आपलं गळून काहीच पडत नाही, पण केव्हा पडणार आहे माहीत आहे ना. एक गमतीदार प्रसंग कीर्तनकार रंगवून सांगतात, आपण थोडासा पाहूया. ज्या वेळेला हे 5 पांडव आणि द्रौपदी महाप्रस्थान पर्व, स्वर्गारोहण पर्व
की ते आता स्वर्गारोहिणी मार्ग. आणि मला जरा बरं वाटलं, मी त्रासात पडलो होतो, कारण ते टुरिस्ट स्पॉट जाहीर केला होता. म्हणजे जिथून जायचं परत यायचं नसतं, त्याला स्वर्गारोहिणी मार्ग म्हणतात. आरोहिणी कुठे, स्वर्गावर परत यायचं नसतं. अरे मागे वळून बघायचं नसतं. हा प्रसंग बघा बरं, चिंतनासाठी खूप चांगला आहे. ज्या वेळेला दारुक हा कृष्णाचा सारथी निरोप घेऊन येतो, पांडवांची राजसभा भरलेली आहे, 5 पांडव आहे, द्रौपदी आहे, कुंती आहे, सुभद्रा आहे, उत्तरा आहे, सगळे. त्यावेळेला तो दारुक येतो आणि सांगतो, मी सारथी कृष्णाचा. ज्यावेळेला मी हा निरोप सांगतोय त्यावेळेला कृष्णाने देह सोडलेला आहे. अवतार कार्य पुरं झालं म्हणून कृष्ण परंधामी गेलेला आहे. कृष्णाचं परंधाम म्हणजे वैकुंठ का? हो, कारण विष्णू आहे म्हणून. पण कृष्णाचं म्हणून गोलोक नावाचं एक धाम आहे, गोलोक. रामाचं कुठलं आहे? साकेत. ब्रह्मदेवाचं कुठलं आहे? सत्यलोक. शिवलोक किंवा कैलास कुणाचं आहे? शंकराचं. हे लोक आहेत त्यांचे. तो विषय निराळा कधीतरी मांडूया. पण लोक म्हणजे प्रकाश एवढंच लक्षात घ्या. कैलास अशी जागा नाही आहे. इथे आता काशीचा उल्लेख आलेला आहे. काशी काय फक्त जागा आहे? कल्पना करा, नाही आहे. ते शक्तीचा पुंज तिथून बाहेर पडत असतो. पुंज म्हणजे असं शक्तीचा प्रकाश झोत जसा असतो ना, तसा बाहेर पडत असतो. काश्यते प्रकाश्यते इति काशी. ज्यातून प्रकाश बाहेर पडतो त्या गावाला काशी म्हणलेलं आहे. काशी, प्रयाग, आता अयोध्या ही काही गावं नाहीत नकाशावरची, लक्षात ठेवा. आपण जाऊया दर्शनाला, ते गाव आहे. आपण घेऊया रामाचं दर्शन, ती मूर्ती आहे. हा विचार आपल्याला नवीन नाही. महाराजांनी हा विचार प्रवचनात कितीदा सांगितला आहे, लक्षात घ्या तुम्ही. आपण तेच बघणार आहोत. हे प्रथम 1-2 उदाहरणं आत्ता जे सांगत होतो ते लक्षात घ्या, की ज्या वेळेला पांडव आता जीवनात काही अर्थच उरला नाही. एक लक्षात ठेवा, जसा लक्ष्मण रामाचा आहे तसा अर्जुन कृष्णाचा आहे. दोघांनाही जिवंत अख्खा इंटॅक्ट टोटल होल अँड सोल. लक्ष्मणाला राम पाहिजे म्हणून जिथे राम तिथे लक्ष्मण. लक्ष्मण वनवासाला गेलेला आहे 14 वर्ष, शेवटपर्यंत राहिलेला आहे. तसाच अर्जुन. कृष्ण आणि अर्जुन कायम एक नसले तरी आतून जोडलेले आहेत ते. एक गमतीदार प्रसंग सांगतो, की पूर्वी असे दिवे असायचे आणि ते दिवे बारीक करायचे, त्याला दीप निर्वाण म्हणतात. आपण दिवा विझवा असं कधी म्हणत नाही, दिवा शांत करा. पालवला आपण म्हणतो ना, मालवला वगैरे अशी नकारात्मक क्रियापदं वापरत नाही. हे कुंकू एखाद्याचं पुसलं गेलं, कुंकू वाढलं तुमचं. पुसलं गेलं म्हणजे तुम्ही विधवा झाला. वाढलं म्हणजे तुमचं जीवन, वैवाहिक जीवन संपन्न झालं. हे काकण फुटलं, काकण वाढलं. मी सुद्धा तुम्हाला ज्या वेळेला भात वगैरे वाढतो त्यावेळेला भात माझ्या ह्याच्यातला कमी होतो आहे, पण वाढू का वाढू का वाढू का, हे वाढणं आहे. हा संस्कृतीचा संदेश आहे आपला. म्हणून तुला 10 रुपये जरी द्यायचे असतील तरी 10 देऊ नकोस, 11 दे. तो +1 आहे, तर तुला पुढे पुढे आणखी दान करण्याची प्रेरणा देत राहील. 10 ही डोनेशन नाहीच आहे देवासाठी दिलेली. हे पावती फाडता, वर्गणी वगैरे फाडता ठीक आहे, पण गोंदवलेलं द्यायचे तर 10 + 1 1,00,000 +1 जे आहे ना, तो सांगतो की देत राहा, देते राहा, पेरते व्हा, पेरते व्हा, देते व्हा, देते व्हा. आपण नेहमी म्हणतो ती कविता की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. किती दिवस? घेणाऱ्याने 1 दिवस, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याचे हात घ्यायला नको का? घेणाऱ्याचेच हात. मला यावरून एक गमतीदार गोष्ट आठवली, बिरबल अकबराची. अकबराच्या मनात काही निरनिराळ्या शंका यायच्या आणि त्या शंकांचं उत्तर बिरबल नक्की देणार हा त्याचा विश्वास असायचा. एक दिवस अंघोळ करताना त्याच्या लक्षात आलं की आपल्या सगळ्या अंगावर केस आहेत, तळहातावर नाही आहेत. असं का? बिरबलाला विचारलं. बिरबल म्हणाला, अगदी सोपं आहे. दान देऊन देऊन, दान देऊन देऊन, देऊन देऊन सगळे केस गेले. अरे पण तुझ्या हातावर नाही, दान घेऊन घेऊन, दान घेऊन घेऊन माझ्या हातावरचे केस गेले. बिरबलाने उत्तर दिलं, दान देऊन देऊन तुझ्या तळहातावरचे केस गेले, दान घेऊन घेऊन माझ्या तळहातावरचे केस गेले. पण किती दिवस मी दान घेणारच, दान द्यायला नाही सुरुवात करणार. हे महत्त्वाचं आहे. जयंतीचा हा संदेश आहे. हो, जयंती वर्धिष्णू असते, वाढते ती. हे 180 181 संख्या नाही आहे. आनंद वाढला पाहिजे, तेज प्रभाव वाढला पाहिजे आणि आपल्या महाराजांच्या बाबतीत चैतन्य वाढलं पाहिजे. स्पिरिट चैतन्याला जवळपासचा शब्द आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, हा फार महत्त्वाचा भाग आहे.
त्यावेळेला अर्जुन म्हणाला कृष्ण गेला. मग त्याच क्षणी अर्जुन जो बसला असेल, पडला असेल, उभा असेल, बसला असेल, डोळ्यासमोर एक साधं उदाहरण देतो. तुम्हाला माहीत आहे आता जरा खेळणी सुधारलीत म्हणून, पण पूर्वी हवा भरलेली खेळणी असायची माहिती आहे ना, तो फुगवून 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 असा उभा राहायचा आणि कुठेतरी टाचणी लावली की फुस पडला. तो अर्जुन तसा फुस झालेला आहे कृष्ण गेला म्हणल्यानंतर. आणि मग आता राहण्यात काय अर्थ आहे, सगळं महाभारत सांगत नाही, पण या 5 जणांनी ठरवलं की कुंतीला घेऊन, द्रौपदीला घेऊन आपण कुठे जायचं, स्वर्गात. कुंती आधी गेलेली होती, स्वर्गात जायचं. स्वर्गारोहिणी मार्ग, महाप्रस्थान पर्व, महाभारतातलं शेवटचं पर्व. हे सगळे गेले, वाटेत सगळेजण पडलेले आहेत. पहिल्यांदा द्रौपदी पडलेली आहे. आणि नाथ, नाथ म्हणजे कुठलाही नवरा, पण नाथ म्हणजे फक्त भीम आहे. तिने सांगितलं पुढच्या जन्मी मला जर एकच पती मागायचा असेल तर मी भीमाला मागून घेईन. कारण जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट आलेलं आहे किंवा अपमान माझा झालेला आहे तेव्हा उसळून उठलेला एकमेव नवरा आहे माझा, तो म्हणजे भीम. भीमाची काय रिॲक्शन माहीत आहे का, सहदेवा अग्नी आण. ज्या हाताने द्यूताचे फासे टाकून आपला दादा हरला आणि आपल्या पत्नीची अशी विटंबना होते, ते हात मी जाळून टाकतो. सहदेवा अग्नी आण. सहदेव म्हणजे सगळ्यात लहान ना, त्याला सांगतो अग्नी घेऊन हात जाळून टाकतो. त्यावेळेला अर्जुन म्हणतोय भीमाला, आईने काय सांगितलं आहे, ज्यावेळेला राग येईल त्यावेळेला आपल्या दादाचे म्हणजेच मोठ्या भावाचे म्हणजेच युधिष्ठिराचे पाय बघायचे. त्याचे पाय अगदी कुंतीसारखे होते. त्याच्या पायाकडे बघितल्यानंतर आपल्या आईची आठवण होईल आणि कुठली आई म्हणेल सूड घे, हे घे, शांत हो, शांत हो. त्याने पायाकडे बघितलं, शांत झालं. हे पायाकडे बघण्याचं आणखीन एक शेवटी आहे. कृष्ण युधिष्ठिरांनी शाप दिला आहे ना स्त्री जातीला, तो पुरुष जातीलाही आहे. हे लक्षात ठेवा की तुमच्या डोळ्यात, तुमच्या तोंडात कुठलंही सिक्रेट राहणार नाही, तुमच्या पोटात कुठलंही गुपित राहणार नाही. तोंडात तीळ भिजेतोपर्यंत, तीळ भिजायला किती वेळ लागतो, द सिक्रेट विल कम आउट. आपण कोकणीत म्हणतो ना पोटा फूग, काय ट्रिक सांगावंच वाटतं, सांगावंच वाटतं. तुम्हाला सांगतो की तीळ भिजण्या इतका वेळ जर स्त्रियांना लागत असेल तर चणे भिजणं एवढा वेळ पुरुषांना लागतो. पण पुरुषसुद्धा सिक्रेट्स दे कांट कीप, कम्स आउट. कॅट कम्स आउट ऑफ द बॅग म्हणतो ना, तसं होतं. सगळे मारले गेलेले आहेत, कर्णसुद्धा मारला गेलेला आहे. कुंती युधिष्ठिराला बोलवते आणि सांगते बाकीच्यांच्या प्रेताचं काय व्हायचं ते होऊ दे, कर्णाला अग्नी तू दे. तुला आश्चर्य वाटतो, कर्ण सतत अर्जुनाचा द्वेष करत होता. 5 मुलं तुला जिवंत पाहिजेत, हे 6व्या मुलाला तू सांगतेस ना कोणती, तुझी 5 मुलं जिवंत राहतील मी अर्जुनाला मारलं तरी. त्यावेळेला ती मागे उडून म्हणतो नाही रे, अर्जुना सकट 5 मुलं मला पाहिजे. त्यावेळेला तो म्हणतो की सोपं, माझा जीव मागणं तू असं कशाला म्हणतात, माझी तू 6वा माझा मुलगा आहेस, 5 मुलांचं मला जीव दान दे. मी भीक मागायला किंवा दान मागायला तुझ्याकडे आलेलो आहे, तो दानशूर करणं आहेस ना. त्यावेळेला ती म्हणते अर्जुना सकट 5, मी फक्त अर्जुनाशीच लढणार आहे, बाकीच्या भावांना मी काही करणार नाही आहे. पण तुला अर्जुना सकट 5 पाहिजेत, म्हणजे तुला मी मेलेलो हवंय दिलं. हे लक्षात घ्या. अशा वेळेला ती सांगते अर्जुनाचा अंत्यसंस्कार तू कर. का, तो तर द्वेष करत होता अर्जुनाचा. नाही, तो तुझा मोठा भाऊ आहे, माझा लग्नापूर्वी झालेला सूर्यपुत्र. तो सूतपुत्र नाही आहे, तो सूर्यपुत्र आहे, पांडूचा आणि माझा मुलगा आहे. म्हणून काय, पांडूचा म्हणजे आपण म्हणतो बाय फॅक्ट, पण माझा तो मुलगाच आहे. तो क्षत्रिय आहे, म्हणजे तो सूर्यपुत्र आहे, या सगळ्या क्षत्रियांच्या वरचा आहे. तो क्षत्रिय आहे कारण त्याची आई मी क्षत्राणी म्हणजे क्षत्रिय स्त्री आहे. आयुष्यभर सूतपुत्र म्हणून त्याला हिणवलं गेलं. आता त्याला न्याय द्यायचा असेल तर त्याचा प्रेताचा अंत्यसंस्कार तो कर. त्यावेळेला तो म्हणतो की आई आयुष्यभर हे सिक्रेट, कारण माझ्या आधी तो जन्मलेला आहे, आयुष्यभर तो हे रहस्य मला सांगितलं नाहीस. मी स्त्री जातीला शाप देतो की इथून पुढे कोणतंही रहस्य तुमच्या तोंडात किंवा पोटात राहणार नाही. एवढा शाप आहे. कारण ते बाहेर आलं असतं ना तर युद्ध झालंच नसतं. स्वामी सगळेजण कर्णाला शरण जाऊन त्याच्या पायावर लोटांगण घातलं असतं. आणि त्यावेळेला म्हणतो आई एक गोष्ट सांगू तुला, ज्यावेळेला मी कर्णाचे पाय बघायचो त्यावेळेला मला तुझ्या पायांची आठवण यायची.
ज्यावेळेला मी कर्णाच्या पायाकडे बघायचो त्यावेळेला सतत मला तुझ्या पायांची आठवण यायची. हे काय रहस्य आहे आयुष्यभर मला कळलं नाही. कुंती, कर्ण आणि युधिष्ठिर यांचे पाय सारखे होते. त्यांच्या जीवनाचा पायासारखा होता. आपण सद्गुरूंचे पाय धरलेत का? हृदयात धरले सद्गुरूंची पाऊले हृदयी धरीन आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानेश्वर कधी स्वतःबद्दल असे गर्वानं बोलत नाही, पण इथे म्हणलेलं आहे सद्गुरूची पाऊले हृदयी धरीन. ही पाऊले आहे, हे पाय आहे. हे नुसते पाय नाही आहेत, हा पाया आहे. लक्षात ठेवा, आपले पाय सुद्धा आपल्या शरीराचा पाया आहे, फाउंडेशन ऑफ आवर लाईफ. म्हणून सद्गुरूंची पाऊलं का, सद्गुरूंच्या पादुका का, तेच महत्त्वाचं आहे. पादुका म्हणजे सद्गुरूचं अख्खं जीवन, सद्गुरूंचं सर्व चारित्र्य, सद्गुरूंचा सर्व संदेश, सद्गुरूंचं सर्व कार्य त्या पादुकात आहे, पवित्र आहेत. आपल्याला आपण पादुकांचंच दर्शन घेतो. समाधी पाहता समाधान होते म्हणतो. विचार करा. तर त्यावेळेला कुंती द्रौपदी पडली पहिल्यांदा, नाथ म्हणली. भीम मागे यायला लागला. त्यावेळेला म्हणतो मागे जायचं तर सोडच भीमा, या मार्गावर मागे वळून बघायचं सुद्धा नसतं. तो म्हणतो नाही नाही, हे मला पटत नाही. आयुष्यभर आणि वनवासात सुद्धा जिने आपल्याला साथ दिला, ती जर आता पडते या हिमालयातल्या अगदी उंच मार्गावर, तिच्याकडे गेलं पाहिजे. आणि भीम आला. त्यावेळेला ती म्हणते पुढच्या जन्मी जर एकच पती पाहिजे असेल, मिळणार असेल तर भीमा मी तुला मागे. पडली, मरते. अशा वेळेला भीम परत येतो. ओळीनं चाललेले आहेत युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि द्रौपदी. पहिल्यांदा द्रौपदी पडली. आता आपण काय बघतोय, गळणं. आपला अभिमान गळत नाही हो, आपण अपमान गिळत नाही हो. काय आहे, अहंकार गाडत नाही, अभिमान गळत नाही आपला, आणि आपला अपमान गिळत नाही आपण. हे गळणे, गिळणे आणि गाडणे. मी परवा एकदा गमतीनं म्हणलो होतं, बघ सगळं गाडगिळांचं संमेलन होतं. म्हणलं अरे अहंकार गाडला पाहिजे, अपमान गिळायला पाहिजे, तरच गाडगिळणं. त्यामुळे आम्ही विचारच केला नाही आमच्या नावावर. म्हणलं आत्ता इतके गाडगिळ बघून मला आत्ताच सुटले. अहंकार गाडला पाहिजे, अपमान गिळला पाहिजे. गिळणे हे परमार्थाचं क्रियापद आहे. बाबा बेलसरेंचं वाक्य आहे, गिळायला शिकलं पाहिजे. माझी कीर्ती गिळली, अपकीर्ती गिळली. अपकीर्ती जहर असेल आणि कीर्ती अमृत असेल, दोन्ही गिळायला पाहिजे, नाहीतर कठीण आहे. तर पुढे जाऊया. पुढे सहदेव पडतो. सहदेव का पडला? आता भीम मागे जात नाही आहे. सहदेव पडला कारण त्याला आपल्या ज्ञानाचा किंवा वादविवाद कौशल्याचा अहंकार होता. जाईल त्याच्याशी वाद घालायचा. आणि तो बुद्धिमान होता, त्याला पूर्वाभास होत होता, पुढे काय घडणार आहे त्याला कळत होतं. याचा त्याला अहंकार होता, त्यामुळे तो पडला. इतक्यात नकुल पडतो, मरतो. तो का पडला? त्याला आपल्या रूपाचा अहंकार होता. नकुल हा सगळ्यात सुंदर पांडव होता, लक्षात ठेवा. आणि त्याला सौंदर्याचा एवढा अभिमान होता, जरा पाणी दिसलं की तो आपले केस वगैरे नीट करणार, त्याच्यावर मुकुट नीट ठेवणार, आरसा दिसला तर सगळं व्यवस्थित करणार. तो देहाच्याच प्रेमात होता. म्हणजे हल्ली सेल्फीवाले होत ना आपण, सेल्फीवाले. नकुल सेल्फीवाला होता, लक्षात ठेवा. त्यामुळे तो पतन झालेला आहे. अर्जुन पडला. अर्जुन हा किती सरळ मनाचा, सर्वांवर प्रेम करणारा शूरवीर. तो का पडला? म्हणाल त्याच्या मनात अहंकार होता. आणि तो एकदा एका प्रसंगी व्यक्त झाला होता, मी जर सेनापती असतो तर हे युद्ध 24 तासात संपवलं असतं. त्याला आपल्या कौशल्याचा, तिरंदाजीचा, धनुर्वैद्येचा अभिमान होता, अहंकार होता. म्हणून अर्जुन पडला. आता तो म्हणतो की दादा माझे श्वाससुद्धा, आता भीम पडणार आहे ना. भीम पडला, फक्त सांग मी का पडलो, आयुष्यात माझी कोणती चूक झाली. भीमा एवढा बलवान असून सुद्धा तुझा सतत जीव अन्नात होता. कुठे चांगली फळं लागली आहेत, कुठला वास येतोय, म्हणून तुला अज्ञातवासात बल्लव बनवलेलं होतं. बल्लव म्हणजे पाकशाळेतला रांधपी. कारण तुला काही भूक निघत नाही, म्हणून चव घेण्याच्या निमित्तानं हा कसा झाला आहे, तो कसा झाला आहे पदार्थ, भोग. विचार करा, असा भीम आहे तो. अन्नात तुझा प्राण होता, अन्नमय कोश. त्याच्या पुढे प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे 5 कोश आहेत ना. तू बाहेरच्याच कोशात आयुष्यभर राहिलास, म्हणून तू पडलास. भीमही पडला. आता युधिष्ठिर,
आणि त्यांच्याबरोबर त्या हस्तिनापूरच्या सीमेपासून आलेला एक श्वान कुत्रा तो आलेला आहे आणि हे दारात पोचले, स्वर्गाच्या दारात. आपलं काय आपण गळून पाडतच नाही, काय सगळं धरून ठेवतो, सगळं धरून ठेवतो. ही टेस्ट बघा बरं. गमतीदार कथा आपण सुरू केलेली आहे. स्वर्गात कुत्र्याला प्रवेश नाही. त्यावेळेला युधिष्ठिर म्हणतो मग मला स्वर्गात यायचंच नाही. कारण हस्तिनापुराहून शेवटच्या यात्रेसाठी आम्ही निघालो, त्यावेळेला माझी पत्नी सगळे भाऊ त्यांनी माझी साथ सोडली. कुत्रा शेवटपर्यंत माझ्याबरोबर आलेला आहे. कुत्र्याला जर स्वर्गात प्रवेश नसेल तर हा युधिष्ठिरी स्वर्गात येणार नाही. त्यावेळेला कुत्रा म्हणजे त्याचे पिताश्री यम असतो. यम म्हणतो पुत्रा मी तुझी परीक्षा बघितली की या शेवटच्या क्षणीसुद्धा तुझा धर्म गळून पडतो की काय. तो म्हणतो धर्मो रक्षती रक्षिता, मी धर्माचं रक्षण करीन, धर्म माझं रक्षण करेन. ही त्याची आयुष्यभर एक वाक्य अनेकदा बोलला, धर्मो रक्षती रक्षिता. गंमत काय झाली त्यावेळेला मग आता यम म्हणतो ये रे माझ्या पुत्रा स्वर्गात. त्यावेळेला हे काय झालं, त्याच्या एका हाताचा अंगठा गळून पडला, एक बोट त्याचं गळून पडलं. कारण का आयुष्यात तो एकदाही असत्य बोलला नाही, सोडून एकदा तो अर्धसत्य बोलला. पण अर्धसत्य म्हणजे असत्य. अर्धसत्य काय बोलला होता, अश्वत्थामा मेला. आता तो माणूस मेला का हत्ती मेला हे मला माहीत नाही. बघा आता हे सगळं सांगितलं असतं तर द्रोणाचार्यांनी शस्त्र ठेवली नसते. कृष्ण आहे, हो कृष्णा तू जायतो द्रोणाचार्यांना भेटायला जातो आणि कृष्णाने अश्वत्थामाचा हत्ती मारला, लक्षात ठेवा. कारण अश्वत्थामा हतः मेला ही बातमी सगळीकडे पसरवली. ते म्हणाले अश्वत्थामा मेला. अश्वत्थामा हा मुलगा होता द्रोणाचार्यांचा, त्याला दूर लढत ठेवलं होतं, जिवंत होता तो. आणि द्रोणाचार्यांनी सांगितलं होतं की अत्यंत अप्रिय वार्ता म्हणजे बातमी माझ्या कानावर आली की मी शस्त्र ठेवेन, मग कुणीही माझं डोकं उडवलं तरी चालेल. झालं तसंच. अश्वत्थामा हा त्यांचा जीव की प्राण होता, अत्यंत तेजस्वी पुत्र होता. तो जन्मला तो मणी घेऊनच जन्मला होता. तो चिरंजीव होता, त्याची प्रत्येक कृती चिरंजीव होती, चांगली कृती किंवा वाईट कृती. बघा पुढचं सांगत नाही अश्वत्थाम्याचं, पण ही गंमत बघा. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं आता बोलायला जाताना शंख कशाला घेऊन जायला पाहिजे सांगा बरं. कृष्ण अशा अनेक प्रसंगात विचित्र गोष्ट घेऊन गेलेला आहे, पण त्या प्रसंगाशी त्याचा संबंध आहे हे लोकांना नंतर लक्षात आलेलं आहे. 2-3 प्रसंग तर आत्ता मला आठवत आहेत, पण वेळ नको जायला म्हणून एकच प्रसंग तुम्हाला सांगतो. आत्ता म्हणजे अश्वत्थ बातमी सांगायला निघालेले आहे. शंख केव्हा न्यायचा, युद्धाचं आव्हान द्यायचं असेल त्यावेळेला, युद्ध सुरू करताना कार्यक्रम सुरू करताना शंख फुंकायचा. आत्ता अश्वत्थामा मेला ही वार्ता द्रोणाचार्यांना सांगण्यासाठी निघाला. शंख कशाला, योग्य वेळी तुला कळेल. कोण म्हणतो, कृष्ण. आणि तो म्हणतो मी असत्य बोलणार नाही, काही झालं तरी. त्यावेळेला तो म्हणतो असत्य कुठे बोलतोयस, तू फक्त म्हण अश्वत्थामा मेला, हत्ती मेला का माणूस मेला माहीत नाही. हां त्यांनी सुरुवात केली अश्वत्थामा मेला, हत्ती म्हणलंच नाही. माणूस, नरो वा कुंजरो, वा कुंजर म्हणजे हत्ती, अश्वत्थामो हतः नरो एवढंच म्हणला. कृष्णाने एवढ्या जोरात शंख वाजवला की पुढचा कुंजरो वा कुणालाही ऐकू आलं नाही. म्हणजे अश्वत्थामा नावाचा नर मेला. तो कोण, एकमेव असा तो यांचा पुत्र. त्यांनी ठेवली, धृष्टद्युम्नाने डोकं उडवलं द्रोणाचार्यांचं. बघा शंख नेलेला आहे तिथे. आता हे अर्धसत्य आहे की नाही हो, तरी एक बोट गळून पडलं हाताचं. आपलं काय काय गळून पडेल. आज रात्री विचार करा की असं स्वर्गाच्या दारात आपण उभे आहोत, आपलं काय काय गळून पडेल. मला तरी वाटतं केसन केस गळून पडेल. तरी गंमत आहे, म्हातारपणी बरेच केस आधीच गळलेले असतात, बरेच दात आधीच पडलेले असतात, बऱ्याच गोष्टी आधी गेलेल्या असतात. नाही हो, अवघड आहे. जर हे महाराज वगैरे आपल्याला जे वाटतात ना साधी जीवन आहेत, साधी जीवनं नाही आहेत त्यांची. आता दुसरा एक प्रसंग मला आठवला. यांना विचारलं आपल्या कोरडे आजोबांना की प्रकृती कशी आहे. त्यांना कदाचित मी सांगितलेला प्रश्न ऐकू आला नसेल, पण त्यांनी दिलेलं उत्तर माझ्या मनाच्या आकाशात एको एको म्हणजे प्रतिध्वनी प्रतिध्वनी, पुन्हा पुन्हा पुन्हा. आत्तासुद्धा मला ते ऐकू येतं. इथे महाराज आहे, इथे नाम चालू आहे. अवघड आहे हो हे. हा त्यांचा अनुभव आहे, ते सांगतायत.
मी चॅलेंज करणार नाही. बरोबर आहे. महाराजांच्या चरित्रातला प्रसंग बघा बरं. परचुरे शास्त्री होते, त्यांना हे झालेला होता, महारोग झालेला होता, कुणी त्यांच्याकडे बघत नव्हतं, नातेवाईकांनी टाकून दे. महाराज त्यांची शुश्रूषा करायचे. महारोग ज्याला कुष्ठरोग म्हणतात, लेप्रसी, त्या जखमा वगैरे महाराज वगैरे बांधायचे आणि प्रत्येक वेळा निराळ्या व्यक्तीला घेऊन जायचे. त्यांना एकच प्रश्न विचारायचे, अशा परिस्थितीत नाम चालू आहे ना? हो म्हणायचे. कुठे? बोलताना त्रास होत होता. इथे नाम चालू आहे. त्या प्रसंगात थे असंच ते म्हणलेले, इथे नाम चालू आहे. मला त्याची आठवण झाली. नाम तिथेच चालू असलं पाहिजे. आमचे एक अत्यंत चांगले भक्त की जे शिक्षक होते आणि कीर्तनकार होते, वृद्ध होते, आता ते नाही आहेत. असाच प्रवचन चालू होतं म्हापशाला आणि प्रवचनाच्या ओघात एक वाक्य मी बोलून गेलो आणि बोलून तेच बोलत असतात, हे लक्षात ठेवा. आपण काय पाठ करून बोलत नाही. एक वाक्य आपलं काही आपल्या हातात नाही आहे, आपला हातसुद्धा आपल्या हातात नाही आहे, हे वाक्य होतं. ते बाहेर बसून ऐकायचे. प्रवचन संपल्यानंतर भेटले, म्हणाले प्रवचन मला खूप आवडलं, पण एक वाक्य पटलं नाही. आपला हात आपल्या हातात नाही आहे. मला त्यांनी विचारलं, हात हातात नाही आहे? म्हणलं असं मी म्हणलो? हो. म्हटलं मी नाही म्हणलेलं, वाक्य म्हणून गेलेलं आहे, खरं असलं पाहिजे. तुम्ही मी विचार करूया, आपल्या जीवनातले अनुभव बघूया, जिथे आपला हातसुद्धा आपल्या हातात नाही याचा अनुभव येईल. ते जरा तापट होते, रागीट. सकाळी शाळेला जाण्यापूर्वी पूजा करायचे आणि त्यावेळेला त्यांना नैवेद्य झालेला असायचं. सगळ्या महाराजांना जेवण घालायचं आणि जायचं, कारण नंतर उशिरा यायचे. नैवेद्य झाला, राग आला, जेवण पूजा झालेली आहे आणि अजून नैवेद्य. बस हात पडला. नैवेद्य झाला की नाही, का झाला नाही म्हणण्याआधी पॅरालिसिसचा अटॅक, स्ट्रोक ज्याला म्हणतात ते, आणि उजवा हात असा लोंबायला लागला. सगळी उजवी बाजू पॅरालाइज झाली. हॉस्पिटलमध्ये नेलं. आम्ही त्यांना फक्त विचारलं, नाम चालू आहे ना? डाव्या हाताने सांगतात, हो इथे. पण सांगतात हातसुद्धा आपल्या हातात नाही आहे, कारण उजवा हात त्यानं उचलतासुद्धा येत नव्हता. हातसुद्धा आपल्या हातात नाही आहे. ये तुला मारे नाही हातात, हात गळून पडेल, त्या क्षणी तुला पॅरालिसिसचा अटॅक येईल. आला नाही म्हणजे काय तुझं कर्तृत्व आहे? अर्धांगाचा येईल, तुझा हातच गळून पडेल. हातातली शक्ती, हातातली सगळी कार्यक्षमता, एफिशियन्सी अँड एनर्जी गळून पडेल. आपलं नाही अजूनपर्यंत शाबूत आहे ना, त्यावेळेला जास्तीत जास्त नाम घेण्याचा संकल्प करूया. अनेक गोष्टी आठवतात मला. आता महाराजांचा जन्म झाला, आपल्या जीवनासमोर डोळ्यासमोर महाराजांचं सगळं जीवन आहे. किंवा 68 वर्षाचं आयुष्य आहे. 1845चा जन्म, 1913 साली महाराजांनी देह ठेवला. हे संपूर्ण चरित्र आत्ता आपल्याला का माहीत आहे? कारण ते चरित्र जगून झालेलं आहे. हे जमणार आहे का आपल्याला? ज्यावेळेला दुर्योधन जन्मला त्यावेळेला तो गाढवासारखा ओरडला. आता तो कसा ओरडला इथे आज दाखवण्याचं काही सिच्युएशन नाही, नंतर परत कधीतरी दाखवूया. आपल्यातलं गाढव कधी मरत नाही हो, माझा अनुभव आहे तो. पण गाढवासारखा ओरडला. धृतराष्ट्र विदुराला बोलवतो, गाढवासारखा आवाज कुठून आला रे? कारण गांधारी बाळंतीण होणार आहे ना. त्यावेळेला म्हणतो, मीही गाढवासारखा आवाज ऐकला. कुठून ऐकला मी खात्री करून घेतो, पण आतून आल्यासारखा वाटतो. जी मॅटर्निटी रूम आहे ना, माजघर वगैरे पूर्वी असायचं, बाळंतिणीची खोली, तिथून हा आवाज ऐकू आला आहे. पण तिथून येईल कसा खात्री करून घेतो. इतक्यात पुन्हा दुर्योधन गाढवासारखा ओरडला आणि रस्त्यावरच्या गाढवांनी त्याला साथ दिली आणि काय सुंदर मैफल. त्यावेळेला धृतराष्ट्र म्हणला, मला गाढव दिसत नाही तरी ऐकू येतं. काय बघा जरा जाऊन. विदुर म्हणतो, नाही, आपला पहिला मुलगा जन्मलेला आहे, गाढवासारखा ओरडतोय, काय कोणाष्टो. इतक्यात व्यास येतात. व्यास आहे कोण लक्षात ठेवा? व्यासांचा सख्खा नातू दुर्योधन आहे. व्यासांचे सख्खे नातू पांडव आहेत आणि कौरव आहेत. कारण व्यासांची सख्खी मुलं धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर. बघा, सख्खी मुलं. आणि आजोबांना नातवाचं केवढं कौतुक असतो. काय जन्मलं, बाय का बाबू असं विचारतात ना. गाढव जन्मलं म्हणणार का? गाढवासारखा आवाज काढलाय. व्यास शांतपणे हे शिकायचं व्यासांकडून, जमणार नाही आपल्याला. पण आज जयंतीला संपूर्ण महाराजांच्या जीवनाचा स्पेक्ट्रम पाहूया, वर्णपट. आणि काय अंतापर्यंत समाधी पाहता समाधान होते आणि जयाचा जनित जन्म नामार्थ झाला. नाही आपल्याला हे 2 श्लोक पाठ आहेत की हो, लिहूया ना.
लक्षात ठेवा, खोलीत जाताना जयाचा जनी. आणि खोली कुठली? जिथे आपण जास्तीत जास्त वेळ असतो. उदाहरणार्थ बेडरूम. मला माहीत नाही तुम्ही कुठे असता ते, पण जास्तीत जास्त वेळ आपण तिथे असतो ना. बेडरूममध्ये जाताना जयाचा जनी जन्म नामार्थ झाला आणि बाहेर येताना समाधी पाहता समाधान होते. आता जिवंत महाराज नाही आहेत, पण त्यांची समाधी आहे, समाधान होते. आणि इकडे जयंती झालेली आहे, आनंदाचा दिवस आहे. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. विचार करा तुम्ही, व्यासांना ज्या वेळेला हा गाढवासारखा आवाज ऐकू त्यांनाही आला की त्यांनी सांगितलं, हे धृतराष्ट्रा वत्सा, कुलांगर जन्मलेला आहे तुझ्या पोटी किंवा गांधारीच्या पोटी किंवा तुमच्या वंशात. कुलप अंगार, अंगार म्हणजे उजो, संपूर्ण कुळ जाळून टाकणारा हा मुलगा आहे. त्याग कर त्याचा. त्याग कर म्हणजे काय? त्याला रानात नेऊन ठेव म्हणजे जंगली जनावरं खातील? नाही नाही नाही, त्याचा त्याग कर म्हणजे दरबारात सांग, हा माझा मोठा मुलगा आहे, हा माझ्या इतर मुलांबरोबरच राहील, शिक्षण घेईल, सगळे अनुभव घेईल, त्याचं लग्न वगैरे सर्वांबरोबर लागेल, पण माझ्यानंतर हा सिंहासनावर बसणार नाही. आय डिस्पजेस हिम, आय डिसओन हिम. किती सोपं होतं. नाही केलं शेवटपर्यंत. आंधळ्यानं ज्ञानेश्वर चिडून म्हणतात, हा म्हातारा अंतर्बाह्य अंधू, आतून आंधळा आहे, बाहेरून आंधळा आहे. बाहेरून तो जन्मापासून आंधळा आहे, ठीक आहे ना, तो काही करू शकत नव्हता, जन्मांध, जन्मापासून. आतून का आंधळा आहे? कृष्ण सांगतोय, व्यास सांगतायत, विदुर सांगतायत, सगळेजण भीष्माचार्य सांगतायत, ऐकतच नाही. शेवट सगळ्या कुळाचा नाश होईतोपर्यंत हा जिवंत राहिला. सगळ्यात शेवटी मेला दुर्योधन. सगळ्या 100 मुलांना एकट्या भीमाने मारलेलं आहे, कारण बाकीच्या पांडवांनी आम्ही आमच्या चुलत भावांना मारणार नाही, आमचा संस्कार आहे तो, आमची संस्कृती आहे तो. भीम म्हणाला, ज्यांनी माझ्या पत्नीची विटंबना सगळ्या राजसभेत केलेली आहे त्या सर्वांना मारल्याशिवाय मी शांत होणार नाही. भीमाने सगळ्या पांडवांना मारलं. हे विचार, मी का सांगतो हे सगळं तुम्हाला, की व्यासांना हे सगळं दिसत होतं. व्यासांनी शांतपणे सांगितलं. जशी बातम्या सांगतात ना, आकाशवाणी, आज आलेल्या वृत्तानुसार 100 लोक रेल्वेच्या अपघातात मेले. कसं बोललो मी? हां, आत्ताच आलेल्या बातमीनुसार भारतानं विश्वकप जिंकला. सगळं एकाच स्वरात, सगळं एकाच स्वरात सांगतो. त्याला आकाशवाणीचा किंवा टी व्हीचा वृत्तनिवेदक म्हणतात. नाहीतर बरं आहे, वाचताना आनंद होतो की या पक्षाचा कॅन्डिडेट जिंकून आलेला आहे, या पक्षाचा काय नाहीच बोलतायत, असंच बोलायचं असतं. व्यास कायम तसं बोलतात, कधी वरच्या आवाजात किंवा खालच्या आवाजात बोलत नाही. व्यास काय डायलॉग्स बोलत असतात, दुसऱ्याने लिहिलेलं, व्यासाने लिहिलेले डायलॉग्स आपण बोलतो. व्यास, वाल्मिकी आदी कवी, आदी प्रतिभावंत असे आहेत ते. विचार करा तुम्ही, व्यासांना दुर्योधनाचं सगळं आयुष्य दिसलं की हो. ही दिव्य दृष्टी आहे. त्यांना भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ नाहीत, फक्त काळ आहे. काळ, माणसाच्या आरंभापासून सृष्टीच्या अंतापर्यंत सगळा काळ व्यासांना दिसत असतो. त्याने दुर्योधनचा चॅनल ऑन केला. दुर्योधन असा आहे, दुर्योधन असं करणार आहे, तसं करणार आहे, तसं करणार आहे, या पद्धतीने या ठिकाणी मरणार आहे. त्यांना सगळं दिसत असतं. आणि ज्याला सगळं दिसतं ना त्याला दुःख होत नाही. हल्ली मुद्दामून बघा, एखाद्या व्यक्तीला असाध्य रोग होतो, आपण सगळी ट्रीटमेंट करतो, नंतर ती व्यक्ती 1.5 वर्ष 2 वर्ष आपल्यात असते, हळूहळू खंगत जाते आणि एक दिवस मरते. तेवढं दुःख आपल्याला होत नाही, कारण कंडिशनिंग झालेलं असतं. आज ना उद्या ही व्यक्ती जाणार आहे, ही व्यक्ती जाणार आहे, ही व्यक्ती नसणार आहे आपल्यात. आपण सतत सांगत असतो स्वतःला, हे कंडिशनिंग आहे, डेथ कंडिशनिंग म्हणतात त्याला. हे घडतं ना, तसं व्यासांना कंडिशन्ड आहेत. कुठल्याच गोष्टीचा त्यांना आनंद होत नाही, कोणत्याच गोष्टीचं दुःख होत नाही. व्यास उडत गेलेले आहेत. खूप चांगलं जय झाला नाही, व्यास बुडत गेलेले आहेत. अरे रे, काय पराभव झाला नाही. व्यास सतत एका पातळीवर आहेत. हे शिकायचं. महाराज तसे होते. महाराजांना दुःखी कधी बघितलंय हो? महाराजांची एक पत्नी गेली, शांत आहेत महाराज. महाराजांची 4 मुलं गेली, शांत आहेत महाराज. महाराज एकदाच मला दुःखी दिसले, असं महाराजांच्या बरोबर रात्रंदिवस शेवटची 9 वर्ष भाऊराव केतकर होते. त्यांना प्रश्न विचारला बाबांनी की महाराज तुम्हाला कधी दुःखी दिसले का? कधी नाही.
महाराज मला कधी एकटेही दिसले नाहीत. महाराजांच्या बरोबर रात्रंदिवस माणसं असायचे आणि महाराज सतत हसत खेळत विनोद करत जे सांगायचं ते सांगत होते, सहन करायचं ते सहन करत होते. एकदा मात्र ते दुःखी दिसले. हे एक प्रवचनातले शेवटी हे वाक्य आहे. काय प्रवचनाचं दुकान आहे, वाक्य आहे, मी आयुष्यभर एक दुकान मांडून बसलो पण सगळी हिंग जिऱ्याची गिराईकं. त्यावेळेला महाराज उदास झालेले आहेत, महाराज निराश झालेले आहेत. पण मी दुकान बंद केलेलं नाही, कारण इकडे सगळे प्रपंचाचे पदार्थ आहेत. आणि तुम्ही बघा, आपण यादी घेऊन मॉलमध्ये जातो आणि जो यादी घेऊन जातो तो यादी मॉल इकडे, आणि ज्याला काही खरेदी करायचं नसतं तो विंडो शॉपिंग करतो. ते बरं दिसतंय, ते बरं दिसतंय, घ्यायचं काहीच नाही आहे, खिशात दमडी नाही आहे, विंडो शॉपिंग म्हणतात त्याला. सुंदर आहे, काय सुंदर ड्रेस आहे, नाही घेऊया पुढच्या जन्मात, हा किती छान आहे. अरे पण ज्याच्याकडे खड्डा आहे यादी, तो खालीच बघणार आहे. प्रपंचाची दृष्टी खाली आहे, वर बघूच शकत नाही. फक्त प्रापंचिक माणूस आहे तो, सतत खाली, अधोदृष्टी अधोदृष्टी अधोदृष्टी. काय पण आहे, द्रौपदीला जिंकायचा पण आहे. खाली बघा, खाली बघायचं आहे, दृष्टी खाली आहे, मुष्टी वर आहे, पराक्रम आणखीन वर करायचा आहे. तो फिरणाऱ्या माशाचा डोळा तिथून बाण मारायचा आहे. दृष्टी खाली, मुष्टी वर, प्रपंच वर आहे आणि माझी सगळी पारमार्थिक दृष्टी खाली आहे. अरे ह्याला मदत केली पाहिजे रे, अरे अजून मला जमत नाही रे, अरे हिला मी किती त्रास देतो रे. ही दृष्टी खाली असली पाहिजे, परमार्थाची दृष्टी. आणि मुष्टी म्हणजे मूठ, त्याने हातात धरलेलं आहे धनुष्य आणि खाली बघत बाण मारतोय. अवघड आहे, ते जमलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून आपण नेहमीच म्हणतो ना की तुम्ही डोकं वापरून प्रेम करा आणि भावना वापरून निर्णय घ्या जीवनातले. भावनांनी विचार करा आणि बुद्धीनं भावना किंवा प्रेम व्यक्त करा. हे डिपार्टमेंट करू नका, हे बुद्धी आहे, हे भावना आहे, नाही. दोन्हीचा संगम, त्याला भावार्थ म्हणतो. भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरीला नाव दिलं त्याने. कल्पना करा, महाभारत महादीप आहे, बरोबर. गीता हा प्रदीप आहे, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. महाभारत प्रदीप, दीप. आणि गीतेपेक्षा मोठी आहे की हो ज्ञानेश्वरी. गीतेत जे विचार नाही आहेत ते ज्ञानेश्वरीत आहेत की हो. गीतेत जे निरनिराळे व्यक्ती आलेले आहेत, 4 व्यक्ती महत्त्वाच्या गीतेत आलेले आहेत. धृतराष्ट्र पहिला श्लोक आहे, संजय अधूनमधून बोलतो, अर्जुन आणि कृष्ण. या 4 जणात कुठलंच नातं नाही आहे, कुठलेच संबंध नाही आहे. संजय असा आहे की ज्याचे सगळ्यांशी संबंध आहे. धृतराष्ट्राचं सगळ्यांशी नातं आहे, लक्षात ठेवा. आत्तेभाऊ आहे पांडव हे, कारण पांडवांची आई जी कुंती ती कृष्णाचे वडील जे वसुदेव यांची सख्खी बहीण आहे, आत्या आहे आत्या. सगळे एकमेकाशी जोडलेले आहेत किंवा. म्हणून ते भयंकर युद्ध आहे. रक्तातल्या एकाच नात्याचं, एकाच कुटुंबातलं, एकाच परिवारातलं, एकाच वंशाचं युद्ध आहे. ते भयंकर युद्ध आहे. अशा वेळेला आपण विचार करायचा, जीवन युद्ध आहे, अंतर्बाह्य जग आणि मन, सतत युद्धाचा प्रसंग तुकाराम म्हणून गेलेले आहे. आज ह्यांनी जे सकाळी 2 आत्ता सुरुवातीला 2 अभंग म्हणले, त्यातला पहिला अभंग स्वामी म्हणे म्हणजे स्वरूपानंदांचा होता. अंतर्बाह्य, मी पूर्णपणे राम झालो, नाम झालो, पूर्ण काम झालो, मला काही उरलेलं नाही. त्यांचं जीवन डोळ्यासमोर आणावं. हे जन्मले गरीब कुटुंबात, पण ठीक आहे, स्वतः शिकत पुण्याला गेले, MA पर्यंत शिकले. नंतर स्वराज्यासाठी आपण आपल्या गावात जाऊन शाळा सुरू करूया, आश्रम पद्धतीच्या शाळा. आले पावसला, तिथे शाळा सुरू केली आणि नंतर जगातलीच एक परिस्थिती बदलली, युद्ध वगैरे सुरू झालं आणि त्यावेळेला हे सगळे गोष्टी बंद कराव्या लागल्या. आणि आपण काय करूया, क्विट इंडिया मूव्हमेंट. 1939ला दुसरं महायुद्ध सुरू झालं, 1945ला संपलं आणि बरोबर मध्यावर आपण क्लॅरियन कॉल, आव्हान दिलं, क्विट इंडिया, इफ नॉट वी विल ड्राईव्ह यू आउट. फार मोठी मूव्हमेंट होती ती. भारत छोडो, नाहीतर हाकलून देऊ भारतातून. का? कारण 42 सालापर्यंत इंग्लंड गुडघ्यावर आलं होतं. इंग्लंड तेव्हापासून सावरलेलं नाही आहे. आज इंग्लंड हे बऱ्यापैकी बँकरप्ट राष्ट्र आहे. आपले पंतप्रधान सांगतात, तुमच्या यादी द्या, रात्री उपाशी झोपतात त्या लोकांची, माझा देश सगळ्यांना जेवण देईल. काय महत्त्वाचं आहे हो हे. आपल्याला वाटलं पाहिजे ही प्रतिष्ठापना आहे अयोध्येच्या रामाचे. सांगितलं पाहिजे ठणकावून, मी सनातनी आहे. माझा पूर्ण जग जिंकणारा, कृण्वंतो विश्वम आर्यम, सगळ्या जगाला
सुसंस्कृत बनवणारा माझा धर्म आहे. सांगूया लोकांना, नाही तर ती प्राणप्रतिष्ठा काय दगडाच्या मूर्तीची केलेली आहे? नाही आहे. गंमत बघा तुम्ही. म्हणून तुम्हाला सांगायचं आहे काय की व्यासांना जसं सगळं दिसत होतं की दुर्योधन याच पद्धतीने मरणार आहे. हो, सहज एक गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की दिव्य दृष्टी दिलेली आहे. ते कुणाला देत होते? व्यास धृतराष्ट्राला देत होते. पहिल्यांदा धृतराष्ट्राने मागितली दिव्य दृष्टी. महाराज आपल्याला दिव्य दृष्टी द्यायला तयार आहेत, पण आपल्याला केशर कस्तुरी नको आहे, आपल्याला हिंग जिरं तेल तूप पीठ मीठ कांदे बटाटे हीच यादी आहे ना. म्हणजे तेल तूप कांदे बटाटे पीठ मीठ हिंग जिरे, केशर कस्तुरी कोणाला पाहिजे? एखादा म्हणाले तरुण येतो, त्या वरच्या फळीवर काय ठेवले हो महाराज? ते म्हणाले तुझं वरती लक्ष गेलं. चल, ह्याला वेलची म्हणतात, याला केशर म्हणतात, याला कस्तुरी म्हणतात. बघ, केशर आणि वेलची घेऊन जातो, कस्तुरीची बाटलूक सगळीकडे सुगंध झाला ना. असं जीवन बनलं पाहिजे ना, हा सुगंध इतरांना मिळाला पाहिजे ना. चल, मी तुला फुकट देतो. सगळी गिऱ्हाईकं हिंग जिऱ्याची. महाराज उदास झालेले आहेत. आपण इथून पुढच्या आयुष्यात ठरवूया, हिंग जिरे माझ्या प्रारब्धात असतील तर मिळतीलच. महाराजांना कशाला सांगा, महाराज ते जिरं मिळालं पण हिंगाचं जरा बघा. महाराजांना हिंगाचं जरा बघा. महाराज म्हणतील गेला हिंगला. आपण म्हणतो ना काही गेला. कोण विचारतोय असल्याला? प्रपंचासाठी प्रार्थना करायची, प्रारब्ध बदलणार नाही म्हणायचं आणि प्रपंचासाठी प्रार्थना करायची. महाराज मला माहीत आहे मी नापास होणार आहे, पण पास करा. हो, काय अर्थ आहे? महाराज म्हणतील दरिद्र्या दूर हो, पुन्हा आयुष्यात मला भेटू नकोस. पण जर तुझ्या प्रारब्धात तू पास होणारा असशील तर मी तुला पास करेन. मला म्हणू नकोस मी नापास होणार आहे. मला आत्मविश्वास आहे, खात्री आहे. मी लिहून देतो कोर्टाच्या स्टॅम्प पेपरवर. काय आत्मविश्वास आहे? पण महाराज म्हणते तुझ्या प्रारब्धात जर होणार असेल पास तर होणारच. असा एक तरुण जातो गुरुदेव रानडेंच्या बरोबर त्यांच्या गुरुकडे. गुरुदेव रानडे म्हटले गुरुकडे मागायचं काय? मागायचं मनातल्या मनात, आणि प्रपंचातलं मागू नका, माझ्याकडून खूप अभ्यास करून घ्या हे गुरुदेव. आणि पुढच्या मॅट्रिकच्या परीक्षेत संस्कृतमध्ये मी महाराष्ट्रात पहिला आलो पाहिजे. त्यावेळेला महाराष्ट्र नव्हता, बॉम्बे प्रॉव्हिन्स होता. मी आलो पाहिजे पहिला. आले पहिले, मग जाऊन गुरुदेवाकडे म्हणतात विथ रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट मी तुम्हाला गुरु म्हणतो. जोपर्यंत मी पाहिजे ते देत नाही तोपर्यंत गुरु नाही आहे. मित्राला सांगतो, मित्र म्हणतो असं काही होणार नाही. मनातल्या मनात माग, जाहीरपणे मागू नकोस. परत येताना म्हटलं मी मनातल्या मनात मागितलं पण शक्यच नाही आहे. तो म्हणाला जर शक्य असेल तर गुरुदेवांवर विश्वास ठेवीन, शरण जाईन गुरुदेवांना. मी सांगितलं या वेळेला मला पास करा. करतील ना पास? नाही म्हणाले. एका पेपराला मी बसलेलोच नाही आहे. कसे गुरुदेव पास करतील? आणि जे पेपर ज्या खोलीत ठेवले होते शॉर्ट सर्किटनी सगळे पेपर जळाले आणि त्या वर्षी त्या विषयात सगळ्या विद्यार्थ्यांना पास केलं. हा झाला पास मूर्ख, सांगतो ना, हा झाला पास. जळके बी ए म्हणायला लागले त्यांना, जळके बी ए, कारण सगळेच बी ए जळून गेला ना पेपर्स. काही घडेल हो, त्यांना अशक्य काही नाही आहे. पण व्यास छोट्या छोट्या गोष्टी कशाला मागतोस प्रपंचातल्या? मी आता पूर्ण काम आप्त काम जावं. आणि त्यांना असा रोग झाला, त्या रोगाचं निदान झालं नाही. स्वामी स्वरूपानंदांना 40 वर्ष त्या अवस्थेत, 40 दिवस जगणार नाहीत हे डॉक्टरने त्यावेळेला सांगितलं. त्यांना बोलताना त्रास होईल, त्यांना डोळे उघडून बघताना त्रास होईल, बसण्याचा त्रास तर सोडा, हात उचलून घालणं सगळ्याचा त्यांना त्रास होईल आणि हा त्रास वाढत राहील. त्याप्रमाणे झालं. 40 दिवसात मरशील नाही, 40 वर्ष जगले. आणि जगले म्हणजे कसे? इतरांना जगवत जगले. किती जणांना त्यांनी अनुग्रह दिला, किती सगळं ज्ञानेश्वरांचं वाङ्मय त्यांनी अलीकडच्या मराठीत आणलं. मी बोलतोय त्या मराठीत त्यांनी ज्ञानेश्वरी आणली. झालं काय? 700 श्लोक संस्कृत सोपे करून मराठीत सांगायचे, 9000 ओव्या ज्ञानेश्वरी. त्या सध्याच्या भाषेत आणखीन सोप्या करून सांगायच्या 16,000 ओव्या. कुणाच्या? अभंग ज्ञानेश्वरीच्या. हे केलं ना त्यांनी. आणि त्यावेळेला काय? रोज 2.5 ओवी. हो, रोज 2.5 ओवी. त्याचं अलीकडच्या मराठीत सांगायचे, कोणीतरी लिहून घ्यायचा आणि आज पुरे. दमच लागायचा त्यांना, झोपून राहायचे. केली ज्ञानेश्वरी. त्याच्यानंतर चांगदेव 65, त्यानंतर अमृतानुभव, ज्ञानेश्वरांचे सगळे ग्रंथ प्रचलित मराठीत, सध्याच्या मराठीत आणले त्यांनी. अंतर्बाह्य राम झालो, पूर्ण काम झालो. सगळ्या वासना नव्हत्याच, पण सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. चला ज्ञानेश्वरी आणूया सध्याच्या मराठीत.
सगळं काम झालं. काय अवस्था होती त्यांची सांगा बरं. त्यांची एक गोष्ट आपण बघितली जी आज आपण दर्शन घेतलं, सकाळपासून दर्शन घेतोय. दर्शन घेणं हा काय प्रकार आहे? दर्शन घ्यायचं म्हणजे काय करायचं? दर्शन या शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक सीइंग आणि दुसरं थिंकिंग. दर्शन म्हणजे फिलॉसॉफी, दार्शनिक म्हणजे फिलॉसॉफर, जो चिंतन करतो त्याला दार्शनिक म्हणतात. आणि चिंतन म्हणजे दर्शन. माझं स्मरण हेच माझं दर्शन लिहिलेलं असतं शिर्डीच्या भिंतीवर. ज्यावेळेला साईबाबांकडे आपण पोचत जातो, आणि कशालाही तो साईबाबा सांगतात इतके कष्ट घेऊन शिर्डीला येतोस, अरे माझं स्मरण हेच माझं दर्शन. फोटोतलं दर्शन, तुझ्या घरीही फोटो आहे, सगळीकडे फोटो आहेत तुझ्या घरात, शिर्डीत असं काही निराळ आहे. माझं स्मरण, स्मरण म्हणजे माझं चिंतन, माझं चिंतन हे माझं दर्शन आहे. आपलं कसं होतं, मग लगेच स्मरण म्हणजे दर्शन, साईनाथ 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 साईनाथ. पुढे सूचना असते, खिसे कापूनपासून सावध राहा. गेलं हां, पहिलं वाक्य विसरलं, आता सगळ्यांचे हात मागे. कारण मागच्या खिशात पाकिट आहे. कारण मी तुमच्याकडे बघतो खिसे कापू, तुम्ही माझ्याकडे बघता कापू खिसे. कल्पना करा ना, काय वातावरण बदलून गेलं. भिंतीवरच्या सूचना जर माझं जीवन बदलत असतील तर ज्याच्याकडे जास्त पुस्तकं आहेत ते किती शहाणे झाले असते हो. नाही होत तसं. विचार केला पाहिजे, गुरुंना शरण जाऊन विचार केला पाहिजे. आणि म्हणून त्यांना एकाने विचारलं की तुमच्या दर्शनासाठी आम्ही उभे असतो, ते तासभर किंवा अर्धा तास उन्हात उभं राहिल्यामुळे आम्ही थकतो, पण एक 15 मिनिटानंतर ज्या खिडकीतून आम्ही तुमचं दर्शन घेतो ती खिडकी बंद केली जाते, कारण स्वामींना विश्रांतीची गरज आहे. बरं, तुम्ही बसून दर्शन देताय, मग आता झोपायची नाही, तुम्ही झोपून दर्शन देता, मग आता तुम्ही थकता काय? आम्ही थकतो उन्हात उभं राहून. ते म्हणाले, अरे काय छान प्रश्न आहे. आता इथे विचार करूया. दर्शन तू घेतोस, बरोबर आहे, देतो कोण? मी. देणं घेण्याच्या क्रियेला काहीतरी शक्ती लागत असेल. मी तुला 2 किलोचा गोळा दिला, जास्त शक्ती लागली. पण 20 ग्रॅमचा लाडू दिला, 10 ग्रॅमचा गुलाबजामुन दिला, बरोबर आहे ना, 1 ग्रॅमचा, काय बघा कमी शक्ती लागणार आहे. शक्ती लागतेच की, पण देणं आणि घेणं, गिव्ह अँड टेक डज रिक्वायर एनर्जी, लागतेच शक्ती. मग तुम्ही एक जण माझं दर्शन घेता, बरोबर आहे, मी तुम्हा सगळ्यांना दर्शन देतो, मी दमत नसेन. दर्शन म्हणजे काय रे, त्याला प्रश्न विचारतात. तू अर्धा तास उभा आहेस उन्हात, बरोबर, थकलायस, आणि मी अर्धा सेकंद तुला दर्शन देतो. जाताना कसं वाटतं? धन्य वाटतं. हा बदल कशाने घडला? ट्रान्सफॉर्मेशन कशाने घडला हा बदल? माझ्याकडे तू बघितल्यामुळे. मी नुसता असतो, मी सगळ्यांकडे बघत असतो. कुणाला माझं दर्शन आतून होतं, कुणाला बाहेरून होतं. कुणाला माझ्या उशीवर लिहिलेलं आहे गोल्डन ड्रीम्स, अरे उशीचंच दर्शन झालं. कुणाला मी घातलेल्या बंडीचं दर्शन झालं. कुणाला अरे रे ह्याचं दर्शन झालं. काय अवस्था आहे. अरे माझ्या चेहऱ्यावरचं चैतन्य ज्यांनी बघितलं त्यांनी माझं दर्शन घेतलं, मी थकलो, काहीतरी दिलं त्याला मी. हे विचार करा. महाराजांचं दर्शन घेताना एवढा नको का विचार करायला? आपण नेहमीच म्हणतो काय, पंढरपूरच्या पांडुरंगाला 3 तास उभा राहिलो आणि दर्शन घेतलं, इकडून भटजींनी ढकललं, त्यांना आपण काय म्हणतो, बडव्यांनी ढकललं, पोलिसांनी ओढलं, ही पुश्ड मी, ही पुल्ड मी, मध्ये 1 सेकंद फक्त पांडुरंगाचं दर्शन. आणि त्यावेळेला तुझं लक्ष कुठे होतं? पादुकांकडे, पायांकडे. तिथे डोकं टेकवलंस. तो क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव घडव मरणांचा मग पुढे. तो क्षण हे प्रेमगीत आहे, वृक्षाचं प्रेमगीत. एका याच्यात जात होता, चांगला वृक्ष होता आंब्याचा, गर्द सावली होती. एक जातो वाटसरू ट्रॅव्हलर आणि तिथे थकून बसतो आणि काय म्हणतो की अरे किती शांत आहे रे तुझी सावली. त्यावेळेला म्हणतो मला ते काही सांगू नकोस, मी प्रेमात पडलेलो आहे, आता हळूहळू पाऊस सुरू होईल आणि माझी प्रेयसी मला आकाशात दिसेल. कुणाच्या प्रेमात पडलाय? विजेच्या. आकाशातली जी बिजली आहे ना तिच्या प्रेमात पडलाय मी. अरे तुमचं जर मिलन झालं तर ती क्षणात जाईल जमिनीत आणि तू जळून खाक होशील. क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा मग पुढे. एक क्षणभर मी आणि त्या आकाशातली बिजली यांचं मिलन झालं, मी कायमचा मरायला तयार आहे. लोक आमच्या प्रेमाच्या कथा सांगतील, आत्ता मी नाही तुम्हाला सांगत, लोक सांगतील अरे प्रेम कुणावर करायचं,
पृथ्वीचं प्रेमगीत म्हणून एक गीत आहे, त्याच्यात ती काय सांगते, हा शूद्रांचा दुर्बलांचा शृंगार मला नको. पृथ्वीला प्रत्येकजण येऊन लुभावतो, सिड्यूस करण्याचा प्रयत्न करतो, की मोहात पाडण्याचा, प्रेमात पाडण्याचा प्रयत्न करतो. पण तिचं ज्याच्यावर प्रेम आहे तो तिच्याकडे बघतही नाही आहे. शनी येतो, बघ बघ माझ्याकडे किती रिंग्ज आहेत, वर्णन शनीला रिंग्ज आहेत माहीत आहेत ना, बघ ही कशाची आहे, ही सिल्वर आहे, ही गोल्डन आहे, ही डायमंड रिंग आहे, तुला देतो, करतेस माझ्याशी लग्न. धूमकेतू येतो, काय जटा वगैरे पसरलेल्या वगैरे. ती म्हणते अरे किती तुम्ही क्षुद्र आहात, किती दुर्बल आहात, हा दुर्बलांशी शृंगार करण्यापेक्षा मरण परवडलं. माझं प्रेम कोणावर आहे, माझं प्रेम सूर्यावर आहे. मी ज्या क्षणी सूर्याला कवटाळेन त्या क्षणी मी जळून जाईन. मला समाधान आहे की समर्थ, तेजस्वी, स्वयंभू अशा सामर्थ्यवानावर मी प्रेम केलं. हे महत्त्वाचं आहे. आपलं कसं असतं माहीत आहे ना तुम्हाला, ऋषी आहेत, प्रार्थना करतायत, एक कावळा एका उंदराच्या पिल्लाला नेतोय आणि ते अर्घ्या यांच्या हातात, तेवढ्यात ते उंदराचं पिल्लू कावळ्याच्या चोचीतून सुटतं आणि याच्या चोच पडतं आणि परत पाण्यात टाकणार तो ऋषी. उंदराचं पिल्लू काय घ्यायचं आहे, इतक्यात उंदराचं पिल्लू बोलतं, मला पाण्यात टाकू नकोस रे, पाण्यातले मासे वगैरे खातील, मी मरेन. तो म्हणतो तू बोलतोयस, हो मला जरा आधार दे. म्हणून तो काय करतो, कमंडलूतलं पाणी टाकतो आणि त्या उंदराला कमंडलूत ठेवतो. आज तुमचा कमंडलू रिकामा कसा, रिकामा कसा, त्यात काही आहे ना. बायको बघते ती ई उंदीर, नाही नाही आपल्याला मूल नाही असं म्हणतेस ना, हे आपलं अपत्य आहे. आणून आणून उंदीर आणला. अरे तुमच्याकडे तपस सामर्थ्य आहे, काही तुम्ही आणू शकला असतात. नाही आता मी आणलेलं आहे, आता बघूया हा उंदीर आहे, हा उंदीर आहे का ही उंदरी आहे. ती म्हणायची की ते आता कसं ठरवणार तुम्ही, आपण विनोदानी म्हणतो तसंच असेल, पळाला तर उंदीर, पळाली तर उंदरी, बस असंच समजायचं ना. आणि शेवटी त्यांच्या लक्षात येतं की खरंच ती उंदरी नाही, उंदरी नाही. आता काय सगळेजण हसतायत आपल्यावर, तुमचं तपस सामर्थ्य वापरून तिला सुंदरी बनवा. आणि त्या उंदरीला सुंदरी बनवतो तो ऋषी आपल्या तपस सामर्थ्यानं. आता सगळेजण म्हणतात काय तेजस्वी मुलगी आहे, मुलगी असावी तर अशी, वाढत वाढत लग्नाच्या वयाची होते. आता माझ्या तपस सामर्थ्यानं जी सुंदरी झालेली आहे तिला तसाच तेजस्वी वर मिळाला पाहिजे. सूर्याला विचारतो, करशील माझ्या मुलीशी लग्न. सूर्याला सर्व साक्षी आहे, याचा ही पूर्वी कोण होती हे सूर्याला माहीत आहे. हे मला कशाला करतोस, ढगाशी कर, ढग माझ्यापेक्षा सामर्थ्यवान आहे. ढग समोर आला की मी दिसत नाही लोकांना, माझा प्रकाश अडतो. हे ढगा, करशील माझ्या मुलीशी लग्न. तो म्हणतो वारा माझ्यापेक्षा तेजस्वी आहे, मला वाहून नेतो वारा, वाऱ्याशी लग्न कर. हे वाऱ्या, करशील माझ्या मुलीशी लग्न. अरे मी कितीही वाहिलो तरी पर्वत आला की मी अडतो, पर्वत आला माग. हे पर्वता, करशील माझ्या मुलीशी लग्न. तो म्हणतो की मी कसला रे, तो उंदीर असतात ते पोखरतात मला. हे उंदरा, करशील खरे माझ्या मुलीशी लग्न. उंदीर तयार झाला. या सुंदरीला त्यांनी पुन्हा उंदरी बनवली. केवढी संधी मिळाली हो माणूस जन्म आपल्याला मिळून, पण उंदीरच व्हायचं ठरवलं. आणि त्यावेळेला हा नवरा तुला पाहिजे का, उंदराला दाखवल्यानंतर इतकी सुंदर लाजली, योच नवरा मला पाहिजे, योच दादला. काय कल्पना, कर्म नेतं म्हणतात ना, दैव देतं आणि कर्म नेतं. आपल्याला काय सुंदर आयुष्य मिळालेलं. खरंच या जगण्यावर, या आयुष्यावर शतदा प्रेम करावे. या म्हणजे कुठल्या हो, म्हातारं होत गेल्यानंतर आता काही आठवत नाही हो, माझं नाव काय, अशी परिस्थिती आहे लोकांची. हे अल्झायमर्स म्हणजे काय, कुठलाही नंबर फिरवतात, हॅलो हॅलो तुम्हाला कोण पाहिजे, हां मला कोण पाहिजे, मला कोण पाहिजे, काय परिस्थिती आहे ही. ते स्मरण जर जाऊ नये असं वाटत असेल तर नामस्मरण करा, महाराज सांगते. मग ते स्मरण गेलं, फक्त नामस्मरण उरलं, आपल्यासारखे भाग्यवान आपण. कशाला लक्षात ठेवायचं, अरे मागच्या महिन्याचं बिल भरायचं राहिलं आहे. केव्हा लक्षात येतं, श्रीराम राम जय जय राम, अरे बापरे बिल राहिलं नाही का, श्रीराम जय जय राम, अरे बापरे हे राहिलं नाही का, श्रीराम जय जय राम. हे कशाला स्मरण पाहिजे, विस्मरण होऊ दे. आपल्याला सांगतो प्रपंचाचा अल्झायमर्स होऊ दे. प्रपंचाचा कर्तव्य करत राहणारच होता, पण महाराज करून घेणारच आहे. आपलं प्रारब्ध आपल्याकडून कर्तव्य करून घेणारच आहे. तुम्ही कोण टाळणार आहे. पण काय हे आठवतोय ते आठवतोय,
हे स्मरण ते स्मरण एवढा ताण येतो की विस्मरण. तू माणूस आहेस याचंच विस्मरण, तू नवरा आहेस बायको आहेस विस्मरण, ही सगळी तुला नाती आहेत विस्मरण. एक तुम्हाला सांगतो, अमेरिकेचे जितके राष्ट्रपती जिवंत आहेत ना त्यातले काही राष्ट्रपती ह्या अल्झायमर्सनी एवढे झालेले आहेत. सगळ्या राष्ट्रपतींचा म्हणून कार्यक्रम असतो कधी कधी बघा टी व्हीवर, आणि त्यावेळेला या राष्ट्रपतींना आणलं जातं. त्यातला एक अत्यंत रोनाल्ड रीगन नावाचा ढिशाव ढिशाव सिनेमात काम करणारा नट, घोड्यावरून फॉर अ फ्यू डॉलर्स मोर, हो $10 देते तुला मारण्यासाठी, तू $20 देतोस का त्याला मारतो, असल्या सिनेमात काम करणारा अमेरिकेचा प्रेसिडेंट होतो. शोकांतिक आहे हो. पण आपल्याकडे सुद्धा दक्षिण भारतात फार वाईट वाटतं. ही सिने क्षेत्रातली माणसं तिथे सत्तेवर बसलेली आहेत. बापरे, खरंच वाईट वाटतं. आणि दक्षिण भारत हा खरा भारत आहे. तिथून आलेले आहेत, तिरुवल्लुवर आलेलं आहे, शंकराचार्य आलेले आहेत, आचार्य आलेले आहेत तिथून. उत्तर भारतात काय आहे? फक्त गुलामगिरी. जी हां, जी सरकार, जी हुजूर, गुस्ताखी माफ, जिंदाबाद. आणि ते सत्ताधारी आहेत आपले. सत्तेचं केंद्र जर दक्षिणेकडे आलं, एखादा चांगला पंतप्रधान दक्षिणेचा स्वाभिमानी बनला, चित्र बदलेल आपल्या देशाचं. घडेल तसं तुम्हाला सांगतो. एक दक्षिणेतला आपल्याकडे आलेला होता, नावाने नृसिंह होता, पण त्याने काही फार पराक्रम केला नाही. जो पक्षाचा होता तो पक्षच भ्रष्ट होता. कुठला दक्षिणेतला आला सांगा बरं पंतप्रधान आपला? नाही. ते दक्षिण भारत हा आपला खरा परिचय आहे. ही मंदिरं वगैरे दाखवतात ना, सगळी दक्षिण भारतातले जवळजवळ तो फिरणारा खांब, टन 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 आवाज येतो, सारे ग म प. हे दक्षिण भारत आहे की हो. ही सगळी कला, सगळ्या क्रीडा, सगळं विज्ञान, सगळं आत्मज्ञान, सगळं तत्त्वज्ञान दक्षिण भारत. आणि इकडे राज्य आहे या सिने कलाकारांचं. जयललिता, NT रामराव, इकडे कुठला रामकृष्ण हेगडे. प्रत्येक कुठे ना कुठेतरी सिनेमाशी संबंध आहे. मी नावं घेत नाही, रामकृष्ण म्हणून बरं वाटलं. हे गडे म्हणायला काय हरकत आहे? रामकृष्णा, गंमत बघा तुम्हाला. हे विचार केला पाहिजे. उरलेलं आयुष्य, आज महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सांगायचं, महाराज उरलेल्या आयुष्यात काही जणांचं खूप आयुष्य उरलं आहे आणि काही जणांचं आयुष्य कमी उरलं आहे. हे रामराज्यात होतं. रामराज्यात आजोबांना नातवाच्या चितेला अग्नी द्यावा लागत नव्हता, कारण सगळे नियमाने चालत होते. सगळी सृष्टी नियमाने चालत होती. नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. हे रामराज्य आहे. वेळेवर पाऊस येईल, वेळेवर पिकं येतील, वेळेवर. हे जे रामराज्याचं वर्णन त्रिवार जय जयकार रामायणातलं जवळजवळ शेवटचं आहे. त्याच्यात वेळेवर मेघ वर्षतील, वेळेवर पिकं येतील, वेळेवर, वेळ चुकत नाही. आणि आपल्याकडे सगळ्याच वेळा चुकत आहे. कुठल्याही वर्तमानपत्राचं, कोणत्याही दिवसाचं. अगदी उद्यासुद्धा पान दुचाकी अपघातात हा मेला वय वर्ष 28, हा मेला वय वर्ष 22, हा गेला किंवा ही गेली वय वर्ष 27. त्यांना अग्नी कोण देणार आहे? त्यांचे वडील किंवा आजोबा. म्हणून इथे ज्या लोकांचं आयुष्य जास्त आहे असं मी म्हणलो, कारण त्यांनी जास्त जगावं असं मला वाटतंय. पण सध्याचं काळच असं आहे की कोण केव्हा कुठे मरेल पत्ता नाही. अत्रे विनोदाने म्हणले होते, कोण म्हणतं हे रामराज्य नाही आहे, इथे कोण केव्हा कुठे कसा राम म्हणेल याचा नेम नाही आहे. राम म्हणेल म्हणजे मरेल. त्यांनी राम म्हणला, मेला. कोण केव्हा कुठे मरेल याचा नेम नाही. रामराज्य आहे. आणि मेल्यानंतर राम नाम सत्य आहे. मेल्यानंतर हे कसलं रामराज्य? आपल्या आत अयोध्या, आत रामराज्य. हा शेवटचा आहे मुद्दा. महाराज काय म्हणतायत तो अभंग तिने म्हणला, सुंदर म्हणला. आपण वाचूया काय सांगतात त्यांनी, की कृपा झालेली आहे. श्रीराम जयराम जय जय राम असे 13 अभंग आहेत महाराजांचे. त्याच्यातला शेवटचा राम, त्याच्यातला राचा हा अभंग आहे. प्रत्येक अभंगाची सुरुवात, पहिला अभंग आहे श्री, दुसरा अभंग आहे रा, तिसरा आहे म, असा श्रीराम जय जय राम. आता यच्या अभंगाची सुरुवात महाराजांनी कुठल्या शब्दांनी केलेली असेल? यज्ञानी का? नाही. दोनदा या जय जय राम आलाय ना य, तीनदा. महाराजांनी एकाची सुरुवात केली यमाची, या हाती, यमापासून सुरुवात केलेली आहे. यज्ञातला बरा वाटतो. यमी आईस्क्रीममधला बरा वाटतो. यमातला बापरे नको. महाराज तोच शब्द निवडतात अभंग सांगायला. आता इथे म पर्यंत पोचलेलो, रा पर्यंत पोचलो. रामकृपा झाली सद्गुरू माऊली. या सद्गुरू माऊलीमुळे रामकृपा झाली.
खरंच रामाची म्हणजे आपल्याला रामाची कशाला पाहिजे, आपल्याला हनुमंताची कशाला, महाराजांची कृपा झाली पाहिजे. आजच्या दिवशी रामकृपा झाली सद्गुरू माऊली, वत्साची गाऊली राम एक. किती सुंदर शब्द आहे. गाय गाऊली, माय माऊली. लक्षात ठेवा. साय सावली का म्हणायला हरकत नाही, कारण दुधावरची साय तीच याची माय किंवा सासू म्हणूया, काय हरकत आहे. कारण दूध म्हणजे जर आई असेल ना तर सासू म्हणजे दुधावरची साय पाहिजे. निदान आजी दुधावरची साय पाहिजे की नाही. हां, आजोबा दुधावरचं काय मला माहीत नाही, पण आजी दुधावरची पाहिजे. गंमत बघा. रामकृपा झाली सद्गुरू माऊली, वत्साची गाऊली राम एक. वत्स म्हणजे वासरू. माऊली शब्द कसा आला असेल, ज्या स्तनातून आई आपल्या मुलाला दूध पाजते त्याला माऊ असा शब्द आहे डिक्शनरीत बघा. आणि जिला ते आहे त्याला माऊली म्हणायचं. म्हणजे वत्साला स्तनपान स्वतःचं दूध देणारी ती माऊली, आणि डब्याचं दूध देणारी कोण बघा. विचार करा, एक आई आहे तर दुसरी आया आहे. आता डब्याचं दूध जवळजवळ सगळ्यांनी बंद केलेलं आहे, जवळजवळ सगळ्यांनी. त्याला कारण घडलं, एक रिपोर्ट अमेरिकेत झालेला. 12-13 वर्षाची मुलं मारायला लागली एकमेकाला, आणि 6 वर्षाच्या मुलांनी एका तरुणाला मारलं. कशाला मारलं? जस्ट लाईक दॅट. हे उत्तर द्यावं, जस्ट लाईक दॅट. मरताना कसा मरतो मरणारा ते बघायचं होतं, कसा ओरडतो ते बघायचं होतं. गोव्यात मडगावच्या ठिकाणी तळ्यात एका 5 वर्षाच्या मुलांनी 3 वर्षाच्या मुलीला बुडवून मारलं. काही वर्षापूर्वीची. त्याला प्रश्न विचारला, का? मला बघायचं होतं ती कशी मरते. कानडी भाषा होती त्याची. मला मुद्दा काय सांगायचा आहे की तो शिकलेला नसेल, त्याचे आईवडील शिकलेला नसेल, पण हे क्रूर कर्म त्यांनी केलं. आपल्या दूरदर्शनवरच्या सिरियल्स काय क्रूरपणा त्याच्यात असतो, या न्यूज वगैरे या सगळ्या गोष्टी बघा तुम्ही. आणि म्हणून तुम्हाला तो वत्साची गाऊली. वत्स म्हणजे वासरू, वासराची गाय कोण आहे? माऊली आहे, आपली गुरु माऊली. सहस्रनामी एक हो तसे सार्थक. आपण शेवटी रामरक्षित म्हणतो, सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. हे अत्यंत सुंदर अशा पार्वतीला म्हणलेलं आहे की सहस्रनाम म्हणण्यापेक्षा एकच राम किंवा राम सहस्र वेळा म्हण. कधी प्रयोग करून बघा बरं. विष्णू सहस्रनाम रामकृष्णांनी सांगितलं. माझ्याकडे एक रामधारी साधू आला होता, आंघोळ करायचा, आणि अशी मोठी त्याच्यावर पोथी होती. म्हणजे त्या भिंतीपासून या भिंतीपर्यंत, या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत. हा काय वस्तू म्हणून एक दिवस बघितलं, राम 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 राम. तो म्हणतो प्रत्येक राम मला माहिती आहे की आत्ता मी इथे पोचलेला हा राम, पुढचा राम निराळा आहे, राम राम निराळा आहे. माझ्या राम नामात चैतन्य आहे म्हणून सगळीकडे राम. रामधारी साधू होता तो. मग तेच म्हणतात ना, सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. प्रयोग करून बघा. राम 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 राम, श्री रामाय नमः, श्री रामाय नमः, ओम श्री रामाय नमः. बघा करून. बाकीची विष्णू सहस्रनाम चिंतनासाठी ठीक आहेत. राम नाम 1000 वेळा कानी म्हणायचं. सहस्रनाम तत्तुल्यम. महाराज हेच सांगतात, सहस्रनामी एक होतसे सार्थक, तेणे पुण्य श्लोक होईजे. पुण्य श्लोक म्हणजे काय की सकाळच्या वेळेला हा पुण्यवान माणूस आहे हे श्लोकात ज्याच्या म्हणलं जातं. पुण्य श्लोको नलो राजो, पुण्य श्लोको युधिष्ठिरा. प्रातःकाळी आपण म्हणतो ना, अहिल्या द्रौपदी तारा मंदोदरी म्हणतो ना, या पंचकन्या स्मरेन नित्यम. सकाळी स्मरण करायचं या लोकांचं. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका, अरे या नगरींचं वर्णन करा. हिमालय वगैरे या पर्वतांचं वर्णन करा, या नद्यांचं वर्णन करा, कारण स्मरण करा. कारण हे म्हणजेच भारत देश आहे. भारत देश नकाशा नाही आहे, लक्षात ठेवा. आणि भारत देश नुसती नदीही नाही आहे, नदी तीर्थ आहे आणि नदीच्याकडचा प्रदेश आहे तो क्षेत्र आहे. पुढे महाराज म्हणतायत, ऐका. मुक्ती क्षेत्र काशी जना उपदेशी, शिव वाराणसी राम जपे. वाराणसी शिव नाम जपतो एक, आणि म्हणून काशीत जो जातो ना तो मुक्त होतो. तुम्ही मनाच्या श्लोकातलं बघा, जगी धन्य होईजे रामनामे, जनी मुक्त होईजे रामनामे. जीवनात मुक्त व्हायचे ना रामनाम. आणि मरताना महाराजांना प्रश्न विचारला आहे हा परीक्षितांनी शुकाचार्यानं प्रश्न विचारला आहे. शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे. पण मी माझ्या वाडवडिलांना विशुद्ध अवस्थेत गेलेलं बघितलं आहे. आपण कोमा म्हणतो हल्ली. मग ते कसं म्हणणार आहेत नाम?
ते म्हणाले तो बेशुद्धीत जाण्याच्या आधी शुद्धीवर होता ना, तो शेवटचा श्वास त्याचा नामात जात होता का, असं कोणी शुकाचार्यांनी उत्तर दिलेलं आहे. महाराज त्याच्या पुढे जाऊन उत्तर देतात, म्हणाले मी आत्मविश्वासाने स्वअनुभवाने तुम्हाला सांगतो की तुम्ही जरी कोमात आहात, बेशुद्ध आहात आणि हा तुमचा शेवटचा श्वास आहे, त्यावेळेला राम किंवा ज्याचं नाम घेतात तो देव तुम्हाला जिवंत करतो, मन राम, मग तुम्ही मरता. हे मी सांगतो महाराज. तो अंते मती सागते, शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे, हे अगदी खरं आहे महाराज म्हणतात. आता वाराणसी मुक्ती क्षेत्र रामनामे करू नये म्हणजे काय, शंकर सतत रामनाम घेत असतो, रामनामाचा त्याला छंद आहे हो. म्हणजे काशीत जो माणूस मरायला टेकलेला आहे, शंकराला सगळं कळतं की हो. शंकर काय त्या काशी विश्वनाथाच्या मंदिरात त्या शिवलिंगात आहे, सगळीकडे फिरत असतो. कोण मरतोय, शेवटचा श्वास राम, अरे ह्याचा शेवटचा श्वास राम, अरे याचा श्वास राम, त्याच्या प्रत्येकाच्या कानात राम म्हणतो आणि शंकराला शेवटचा श्वास कळतो. तुम्ही कधीही जर वाराणसीला गेलात तर हे जे हरिश्चंद्र घाट वगैरे जे घाट आहेत, विशेषतः मणिकर्णिका घास, तिथे अर्धा तास जाऊन बघा. प्रेत येत असतं, प्रेत जळत असतं, प्रेत टाकलं जात असतं. आता टाकलं जात नाही नदीत, पण लक्षात ठेवा किती प्रेत. अरे तिथे मोठी मोठी ग्राउंड्स आहेत. मी बघतो 3 दिवस बाकीचे लोक गयेला वगैरे गेले होते, कारण गयेला श्राद्ध केलं की पूर्वजांचा उद्धार होतो. अरे इथे वडिलांचा उद्धार मी करत नाही आहे आणि पूर्वजांचा उद्धार म्हणलं मी 3 दिवस इथे राहणार आहे फक्त प्रेत बघण्यासाठी. आणि तुम्ही प्रेत बघा, तुम्हाला जिवंत आयुष्याचं मोल कळेल. तुम्ही कॅन्सरच्या वॉर्डला जा, का टर्मिनल पेशंट्स की हा जगणार नाही आहे, त्या वॉर्डला जा, देवा मी किती भाग्यवान आहे, मी श्वास घेऊ शकतो, मी अजून कार्य करू शकतो. मृत्यूला समोर गेल्याशिवाय जीवनाचा अर्थ कळत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून महाराज सांगतात मुक्ती क्षेत्र आहे वाराणसी. कारण का, की तिथे शंकर प्रत्येक मरणाऱ्याच्या कानात शेवटच्या श्वासाला, शेवटच्या क्षणाला, शेवटच्या प्राणाला तो राम म्हणतो, ऐक राम म्हणून आहे. आणि शंकर सतत राम नाम म्हणत असतो. पुढे बघा ना, 2च ओळी आहेत, नामस्मरे नित्य पुण्य ते शरीर. आपण म्हणतो रामनाम नित्य, त्यांनीच आपण सुरू करतो ना की ते अत्यंत पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती, श्रीराम जय राम जय जय राम. आपण रिच्युअल करून टाकले का, इकडे तिकडे बघत कुकरची शिट्टे काढत आपण सुरुवात राम त्याच्याशिवाय म्हणत नाही मी. अरे पण लक्ष कुठे आहे तुझं, लक्ष कुकरच्या शिट्ट्या मोजतोयस तू, आणि रामस्मरे निरंतर, इकडे कुकरच्या शिट्ट्या मोजे निरंतर, ते झाल्यानंतर वॉशिंग मशीनची शिट्टी मोजे निरंतर, नंतर बेल मोजे निरंतर. काय मोजते मी निरंतर, रामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर. हे गिरीवर वगैरे सोडावं, रामनाम घेऊया ना निरंतर. महाराज काय सांगतायत लक्षात ठेव, नामस्मरे नित्य पुण्य ते शरीर, दोषांचे गिरीवर नास केलं. शेवटची ओळ आहे, दीनदास सांगे तुम्हा काकुळती. आपण दीन होऊन जातो आणि आपल्या सेवा महाराज करतात. आम्ही कशी महाराजांना सेवा करायला सांगू, नाही, आपले संवाद असतात. महाराज इथून लांबून कर्नाटकातून आलो हो, जरा बघा ना मुलीचं लग्न, मी अगदी काकुळतेला आलेलो आहे, पण महाराज काकुळते, बापरे इतक्या लांबून कशाला आलास, म्हणजे मी आता जोडी झिजवू तुझ्या मुलीला स्थळ पाहण्यासाठी. महाराज मी महाराष्ट्राच्या टोकावून आलेलो आहे, बघा ना मुलाच्या नोकरीचं. अरे बापरे, महाराजांना अगदी काकुळतेनं सांगायचं, इथे दीनदास म्हणे काकुळती. महाराज काकुळतेनं म्हणतायत, महाराजांना दया येते आपली, कीव येते आपली, माणसासारखे माणूस असून वागताय कशासारखे बघा. नामस्मरे दीनदास सांगे तुम्हा काकुळती, व्यर्थ यातायाती गर्भवास. कशाला यातायात करता, सुटाना यात जन्मात. सुटेल का, अरे नक्की सद्योमुक्ती, याच जन्मात मुक्ती आहे, त्याला मुक्ती म्हणलं. मेल्यानंतर मुक्ती काय प्रूफ आहे हो, सांगा बरं. नाही तुझे बाबा मुक्त झाल्या, आता काही त्रास द्यायला येणार नाही. तो म्हणतो 12 रात्री जाऊ देत, श्राद्ध होईतोपर्यंत छातीवर येऊन बसतात का बाबा, बघायला नको का. मुक्त झाले, कसले मुक्त होता तो, मेल्यानंतर त्याला देहमुक्ती म्हटलं. इथे जिवंतपणाची मुक्ती आहे. म्हणून लक्षात ठेवा, आज जयंतीनिमित्तानं आपण मुक्तीचा विचार करूया. आणि मुक्तीचा विचार हा या क्षणाचा विचार आहे, या श्वासाचा विचार आहे. त्याला नित्य नेम नाम म्हणलेलं आहे, ते आपण घेत राहूया. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया, शांत. चिंतन केलेलं आहे आपण नामाचं,
चिंतन करूया आपण रामाचं. महाराजांना चिंतन आवडतं, लक्षात ठेवा. शांत. आपण 2 म्हणणार आहोत शांतीपाठ. महाराजांबद्दल कितीही सांगितलं तरी अपूर्णच असतं आणि कितीही कमी सांगितलं तरी पूर्णच असतं. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते हा आधी म्हणूया आणि नंतर नेहमीचा ओम सहनाववतु. त्याच्या आधी 3 श्लोक म्हणणार आहोत जे आपले गायडिंग प्रिन्सिपल्स म्हणतात ना, मार्गदर्शक तत्व आहेत. पहिला श्लोक सगळ्यांना येतो, म्हणायचं आहे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. दुसरा श्लोक. उपासनेला दृढ चाल व्हावे, देव संतासी सदा लभावे. सत्कर्मयोगे वयघाल व्हावे, सर्वामुखी मंगलबोल व्हावे. तिसरा श्लोक. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. 2 शांतीपाठ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे बंदच ठेवायचे. मनातल्या मनात संकल्प करायचा आहे. या जयंतीनिमित्तानं माझ्या प्रत्येक श्वासावर नवीन नाम जन्मेल. श्वास प्रत्येक नवीन असतो आणि त्यावर घेतलेलं नामही नवीनच असतं. त्याला म्हणतो प्राणाचा प्रणव करा. प्रणव म्हणजे नव, प्रत्येक नवीन प्रत्येक नवीन प्रत्येक नवीन चैतन्य. संकल्प करूया. श्वासाश्वासावर नाम. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर सद्गुरू आहेत. प्रभू रामचंद्र, हनुमान, रामदास सर्व आहेत. सर्वांचं शांतपणे दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार महाराज महाराज.